चातुर्मासाचं पर्व सर्वत्र साजरं होत आहे आणि त्या चातुर्मासातला अधिकाधिक महत्त्वाचा समजला जाणारा हा श्रावण महिना. पेरणी केलेली असते, हिरव्या कंच रंगाची पिकं जमिनीतून वर आलेली असतात, पाऊस पडत असतो आणि म्हणूनच श्रावण मासी हर्ष मानसी असं म्हटलंय. सगळ्यांच्याच मनात एक प्रकारचा उत्साह या महिन्यामध्ये असतो. शंभुनाथ त्रिनेत्रधारी कैलास पर्वताचे राणा सांब सदाशिव महादेवांच्या उपासनेसाठी हा श्रावण महिना अधिकाधिक महत्त्वाचा समजला जातो. संपूर्ण 12ही महिन्यातून श्रावण महिनाच भोले बाबाची अर्थात महादेवांची उपासना केली जाते. आणि अशा या सुंदर पर्व काळात पावन पवित्र अशा मुहूर्तावर म्हणजे रक्षाबंधनाचा सण झालेला आणि सुरूही आहे रक्षाबंधनाचा उत्सव. तेव्हा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रारंभ आणि गोकुळाष्टमी जन्माष्टमी या मुहूर्तावर सांगता असा हा सुंदर पावन पवित्र पर्वकाळ श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी श्रोते मायबाप तुम्ही सगळ्यांनी निवडलेला आहे. आणि अशा या सुंदर पावन पवित्र श्री क्षेत्र गोवर्धन गड या क्षेत्री आपण हे श्रीमद भागवत श्रवण करण्याचं सौभाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त झालंय. कालचं पहिलं सत्र आणि म्हणून काल प्रस्तावना या विषयावर आपण बोललो. मंडळी, काय होतं ना, एकदा ब्रह्मदेवांकडे ऋषीमुनी जातात आणि त्यांना विनंती करतात, ब्रह्मदेवांना त्यांना विनंती करतात की आम्हाला सत्संग श्रवण करायचा आहे, एखादी एकांताची जागा सांगा. कारण दानवांनी उत्पात माजवलेला असतो. जिथं जिथं ऋषीमुनींचे आश्रम दिसतात तिथं तिथं दानव जाळपोळ करायला उठतात. आणि म्हणून ब्रह्मदेवांजवळ हे सगळे ऋषीमुनी गेलेत आणि त्यांना विचारत आहे की एकांताची जागा आम्हाला सांगा, जेणेकरून यज्ञ आम्हाला करायचा आहे, सत्संग आम्हाला ऐकायचा आहे, पण जेणेकरून आम्हाला राक्षसांचा दानवांचा त्रास होणार नाही. ब्रह्मदेव ध्यानस्थ बसले आणि ब्रह्मदेवांच्या शरीरामधून एक चक्र उत्पन्न झालं आणि ब्रह्मदेवांनी उपस्थित ऋषीमुनींना आज्ञा दिली की हे चक्र ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी जा. चक्र थांबलं की समजा ती जागा तुम्हाला योग्य आहे. आणि मंडळी, चक्राच्या मागोमाग सगळे ऋषीमुनी जाऊ लागले. धरती मातेवर अत्यंत पवित्र अशा ठिकाणी हे चक्र येऊन थांबलं. जसं चक्र या पृथ्वीवर पडलं, धरतीवर पडलं, तसंच त्या ठिकाणी एक कुंड तयार झालं. चक्र आणि चक्राला म्हणतात नेमी.
आणि नेमीपासून तयार झालं म्हणून त्याला नैमिषारण्य असं नाव आहे. लखनौ जिल्ह्यामध्ये आजही नैमिषारण्य आहे. मोठ्या श्रद्धेनं भाविक भक्त तिथं जातात आणि आजही कथा श्रवण करतात. तुमच्या माहितीसाठी सांगते की जी सत्यनारायणाची कथा आपण घरी करतो ना, ती सत्यनारायणाची कथा सगळ्यात पहिल्यांदा ज्या पवित्र ठिकाणी झाली ते हे ठिकाण नैमिषारण्य. आता हे सगळे ऋषी मुनी किती होते बरं? 88,000. किती होते? फक्त 88 नाही हा, किती होते? 88,000. आणि या 88,000 ऋषी मुनींनी स्वतः मधल्याच एका ऋषीला निवडलं. म्हणजे जे सगळे 88,000 होते त्यांनी त्यांच्या मधल्याच एका मुनीला, एका ऋषीला निवडलं. त्यांना उंच आसनावर बसवलं. त्यांचं नाव सूतजी. त्यांचं मूळ नाव आहे रोमहर्षण. अर्थ मोठा सुंदर आहे. ज्यांच्या मुखारविंदामधून कथा श्रवण केल्यानंतर रोम रोम हर्षित होतात ते रोमहर्षण. सूतजी म्हणून त्यांचा परिचय आहे. सूतजी म्हणून त्यांची ओळख आहे. आता या सूतजींना उंच आसनावर बसवतात आणि सूतजींना काय म्हणतात? तुम्ही वक्ता आहात. सूतजींना काय म्हणतात? तुम्ही वक्ता आहात. आता आम्ही जे तुम्हाला प्रश्न विचारतो ना, ते प्रश्न तुम्ही, त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्या. 88,000 ऋषी सूतजींना उंच आसनावर बसवतात आणि त्यांना सांगतात तुम्ही वक्ता आहात. वक्ता नेहमी उंच आसनावरच बसलेला असतो बरं. पण एक सांगू का हो, वक्ता उंच आसनावर बसलेला असेल नसेल, पण एक लक्षात ठेवा, वक्ता उंचावलेला जरूर असावा. बोलो राधे राधे. राधे राधे. मंडळी, सूतजींना वक्त्याच्या जागी बसवलं आणि या 88,000 ऋषीमुनींचं प्रतिनिधित्व करणारे श्री शौनक ऋषी. आणि शौनक ऋषींना म्हटले, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात. आम्हाला जी सगळी प्रश्न पडतायत ना, ती सगळी प्रश्न तुम्ही सूतजींना विचारायची आणि सूतजी मग आम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं सांगतील. 18 महापुराण आहे. काल आपण ऐकलं 18ही महापुराण जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला असंच दिसेल, सूत उवाच, शौनक उवाच. हा म्हणजे शौनकांनी विचारायचं आणि सूतजींनी सांगायचं. महाराज, 18ही महापुराणांची निर्मिती अशाच पद्धतीनं झाली. प्रश्न विचारणं हे फक्त निमित्त होतं. प्रत्येक प्रश्न जगत कल्याणाचा होता. प्रत्येक प्रश्न जगताच्या कल्याणाचा होता. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, शास्त्र विस्तीर्ण आहे, त्याचे सार काय? दुसरा प्रश्न विचारला, मनुष्य जन्माचे सार्थक कशात आहे? मनुष्य जन्माचे सार्थक कशात आहे? तिसरा प्रश्न विचारला, भगवान परमात्मा अवतार घेतो, पण त्या अवताराचं प्रयोजन काय आहे? भगवान परमात्माच तर आहे.
मग काय आता वारंवार अवतार घ्यायचा आणि जन्म घ्यायचा आणि बाल क्रीडा करायची, मग राक्षसांना मारायचं. म्हणे भगवान परमात्मा अवतार घेतो, पण त्या अवताराचं प्रयोजन काय आहे? त्याच्यानंतर चौथा प्रश्न, कोणते कोणते अवतार घेतले आणि काय काय लीला केल्या? म्हणजे एकंदरीत प्रत्येक अवताराचं कार्य काय? पाचवा प्रश्न, ईश्वर हे विश्व निर्माण करतो, किंबहुना ईश्वराकडून या विश्वाचं निर्माण होतं, मग तोच आपलं भरण पोषण करतो, अर्थात सर्वशक्तिमान ईश्वरच आहे. पण हा मुद्दा कसा पटेल? का म्हणून सर्वशक्तिमान ईश्वरालाच म्हणायचं? आणि सहावा प्रश्न, भगवान परमात्मा कल्याण कुणाचं करतो? मंडळी, प्रश्न जरी शौनकादी ऋषींनी विचारले तरी प्रश्न जगत कल्याणाचे आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात विश्वाचं हित आहे. प्रत्येक प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच कामाचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. श्री सूतजी म्हणाले, या सहाही प्रश्नाचं उत्तर देणार एक महापुराण माझ्याजवळ आहे. या सहाही प्रश्नाचं उत्तर देणारं एक महापुराण माझ्याकडे आहे. 18 महापुराणांपैकी एक. अत्यंत श्रेष्ठ आणि महत्वाचं समजल्या जाणारं. सगळ्यात पहिल्यांदा श्री विष्णुदेवांनी स्वतःच्या अवताराचं वर्णन श्री ब्रह्मदेवांना सांगितलं. विष्णुदेवांनी स्वतः घेतलेल्या अवताराचं वर्णन श्री ब्रह्मदेवांना सांगितलं. ब्रह्मदेवांनी त्यांचे मानसपुत्र मुनिश्री नारदजींना सांगितलं. आणि नारदजींनी जेव्हा ब्रह्मदेवांच्या मुखातून हे सगळं ऐकलं, तेव्हा नारदजी म्हटले, माझ्या हातात विना असतो, 24 तास मी नारायण नारायण जप करतो, पण त्या जपातूनही मला जो आनंद मिळाला नाही, तो अत्याधिक आनंद परमपिता तुमच्या मुखातून मी हे सगळं ऐकताना मला प्राप्त झाला. आणि नारदजींनी आपला मानस बोलून दाखवला. कोणता? म्हणे ही कथा अमर झाली पाहिजे. कथा अमर झाल्याशिवाय, कथा लिहिल्याशिवाय अमर कशी होईल? आणि म्हणून नारदजींनी ही कथा लिहिण्यासाठी म्हणून, किंवा या कथेला अमरत्व प्राप्त करून देण्यासाठी म्हणून नारदजींनी ही कथा कृष्णद्वैपायन श्री व्यासजींना सांगितली. मंडळी, व्यासजी ज्यांनी वेद लिहिले, ज्यांनी 1.25 लाख श्लोक संख्या असणारं महाभारताचं काव्य लिहिलं, कृष्णद्वैपायन श्री व्यासजी, पराशर नंदन श्री व्यासजी. आता जेव्हा व्यासजींनी मुनिश्री नारदजींच्या मुखातून हे सगळं ऐकलं, तेव्हा व्यासजी म्हटले, मला असं वाटतच होतं की मला काहीतरी लिहावं लागेल. एवढं लिखाण माझ्या हातून झालं, पण मला समाधान मिळालं नाही. मला काहीतरी लिहावं लागेल, मला असं वाटतच होतं. पण नारदा, हे सगळं सांगून तुम्ही माझ्यावर कृपाच केली. म्हणे हे महापुराण मी लिहून काढेन. नारदजी म्हटले, याच हेतून मी हे तुम्हाला सांगितलंय. एक अधिकारी व्यक्तिमत्व निवडलं व्यासजींनी.
कोण होते ते अधिकारी व्यक्तिमत्व? श्री गणपती बाप्पा, बुद्धीची देवता असणारे आणि ज्यांना सगळ्या पूजेमध्ये अग्रस्थानाचा मान आहे ते गणपती बाप्पा. त्यांना निवडलं, त्यांना बोलवलं आणि म्हणे, गणेश, मी तुम्हाला सांगणार आहे कथा, महापुराण, आणि म्हणे ते तुम्हाला लिहायचंय. गणेश जी ने सुन तो लिया पूरा, लेकिन गणेश जी कहते हैं कि हाँ मैं तो लिखूंगा जरूर, लेकिन व्यास जी मेरी एक शर्त है. मेरी सवारी है मूषक. उंदीर मामा, मेरी सवारी है मूषक, और मूषक तो कभी रुकता नहीं, 24 घंटों तक काम करते रहता है. उंदराला कधी झोपताना पाहिलं का? बोलते हैं मूषक कभी रुकता नहीं, 24 घंटों तक उसे काम ही पसंद है. और मेरी सवारी है मूषक राज, तो 24 घंटे उसके साथ काम करने की मेरी भी आदत बन चुकी है. तो इसीलिए व्यास जी मैं लिखूंगा जरूर, लेकिन मेरी एक शर्त है. व्यास जी बोलते हैं, कौन सी शर्त? मेरी एक शर्त है, और शर्त यह है कि आपको 24 घंटों तक कथा करनी पड़ेगी. मैं 24 घंटे कथा लिखूंगा. व्यास जी म्हटले, पंचायतच झाली. 24 घंटे कथा कुणाला शक्य आहे? हा, 24 घंटे कथा सांगायची आणि मी लिहिणार म्हटले गणेश जी. तो व्यास जी थे प्यारी आत्माओं. व्यास जी कहते हैं, गणेश आपकी शर्त हमें मंजूर है, लेकिन जरा हमारी तो सुनो. बताने वाले हम हैं. आपकी शर्त हमने मंजूर की, तो जरा हमारी तो सुनो. क्या? अरे जो श्लोक हम आपको कहेंगे वो लिखने योग्य है या नहीं, वो पहले आपको पड़ताल करनी पड़ेगी, बाद में लिखना पड़ेगा. म्हणजे जो श्लोक मी तुम्हाला सांगणार तो लिहिण्यायोग्य आहे की नाही ते तुम्हाला ठरवावं लागेल आणि मग तुम्हाला लिहावं लागेल. काय होत होतं ना महाराज, जो श्लोक सांगत होते व्यासजी, त्या श्लोकाचा अर्थ लावेस्तोवर आणि लिहेस्तोवर 1 तास, पाऊण तास, अर्धा तास जायचा. आणि मग श्री व्यासजीची विश्रांती व्हायची. आणि अशा पद्धतीनं श्री गणपती बाप्पांनी कथा लिहून काढली. आणि त्या कथेला नाव आहे, त्या महापुराणाला नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण कृष्णा. हरे कृष्णा हरे हरे.
अशा पद्धतीनं श्रीमद भागवताचं महापुराण तयार झालं आणि त्या महापुराणाचं श्रवण 88,000 ब्रह्मसूत्र करत आहेत, 88,000 ऋषीमुनी करत आहेत. शौनकजींनी विचारायचं, सूतजींनी सांगायचं आणि 88,000 ऋषीमुनींनी ऐकायचं. मंडळी, श्रीमद भागवत काल आपण ऐकलं, ही ज्ञानरूपी गंगा आहे. माणसाला नदीच्या किनारी जर आपण गेलो तर माणसाला तिथं बुडण्याची शक्यता आहे. पण ही ज्ञानरूपी गंगा अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की जो डुबत आहे त्यालाही तारून नेईल. आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण, अनन्यसाधारण असं महत्व या कथेला प्राप्त झालंय. आणि आमच्या अनंत अनंत जन्माचा उदय, आमच्या अनंत अनंत जन्माचा उदय म्हणून आम्ही ही कथा या ठिकाणी इथं श्रवण करीत आहोत. मनुष्याच्या जन्मापासून तर मरेस्तोवर, किंबहुना मी म्हणेल की जगावं कसं, यापेक्षा मरावं कसं, हेच श्रीमद भागवतात वारंवार सांगितलंय. मंडळी, जीवन को दिव्य बनाना हो तो श्री राम प्रभु की कथा सुनिएगा, और मृत्यु को दिव्य बनाना हो तो श्रीमद भागवत की कथा सुनिएगा. जीवनाला पावन बनायचंय मग रामचरित्र ऐका, आणि मरणाला पावन बनायचंय मग कृष्ण चरित्र ऐका. महाराज, जगातील एकमेव ग्रंथ असा आहे श्रीमद भागवत की या ग्रंथामध्ये मरायचं कसं हे सांगितलंय. जगता सगळ्यांनाच येतं, हा, पण मरणं ही सुद्धा एक कला आहे. आणि त्या कलेची शिकवण गाईड म्हणता येईल, गुरु किल्ली म्हणता येईल, यात सांगितली आहे. यथा सांग सविस्तर या महापुराणात सांगितली आहे ती कला. जन्मापासून मरणापर्यंत सगळं सगळं सांगितलंय, सगळं. फक्त त्या पद्धतीनं सांगितलं गेलं पाहिजे, त्या पद्धतीनं ऐकल्या गेलं पाहिजे, तरच फळ मिळतं. हा, तरच फळ मिळतं. घेतलंय भागवत, मग चाललंय आपण काय, आता गेलं गडावर, राहू मग गडावर. काय तिथे सगळी सोय आहे, जेवणाची काय, चहाची काय, नाश्त्याची काय. तिथं गडावर गेलं का कशाचं स्थान नाही, सगळी सोय होईल. आणि मग सगळी सोय आहे म्हणून गडावर राहायचं. मग असं जर ऐकाल तर फळ मिळणार नाही. आणि फळ काय हो, कोणतं फळ? हा, भागवताच्या श्रवणाने कोणतं फळ मिळतं, भागवत ऐकल्यानं काय मिळतं? बऱ्याचदा सांगितलं जातं महाराज, भागवत ऐका, पाप धुतली जातात. भागवत ऐका, पाप जाळली जातात. मी असं बिसं काही सांगणार नाही. हा, काय होतं ना, भागवत ऐका, ऐकलं पाहिजे. हो, ऐकलं पाहिजे. कशासाठी? पाप धुण्यासाठी. ऐका बरं, भागवत ऐका. कशासाठी?
पाप जाळण्यासाठी. असं भागवत ते पाप धुणार डिटर्जंट पावडर आहे का काय? हा, भागवत ते पाप जाळायला केरोसिन आहे का, रॉकेल आहे का? हा, तुम्ही म्हणाल मग सोपं आहे, भागवत ऐकलं की पाप धुतली जातात, मग सोपं आहे. वर्षाकाठून एकदा गडावर होतं भागवत, गोवर्धन गडावर. हा, मग ऐकायचं की वर्षातून एकदा भागवत, आणि भागवत ऐकलं का आमची सगळी पाप धुतली महाराज, आम्ही पुन्हा वर्षभर पाप करासाठी तयार. हा, काय तर आधी केलेली धुतली आता भागवतानी. हा, बोलो राधे राधे. राधे राधे. असं बिसं काही नसतं, नीट आहे का नीट. हा, भागवताचं फळ काय आहे? श्रीमद भागवत आपण ऐकतो ना. हा, काय फळ आहे श्रीमद भागवताचं? श्रीमद भागवताच्या श्रवणानं, श्रीमद भागवताच्या श्रवणानं पाप नाहीशी होत नाहीत, पाप जाळली जात नाहीत, तर पाप करायला लावणारी कुबुद्धीच नाहीशी होते महाराज. श्रीमद भागवताच्या श्रवणानं पाप करायला लावणारी कुप्रवृत्तीच नष्ट होते, कुबुद्धीच नाहीशी होते. कुबुद्धीच नाही, मग पाप कसे होतील? हा, हे फळ आहे श्रीमद भागवताचं, आणि ह्याच्यासाठी ऐकावं लागतं श्रीमद भागवत. असा आग्रह केलाय, असा आग्रह केलाय कि जितनी बार सुनने को मिले उतनी बार सुनो. एकदा ऐकून नाही जमणार. हा, एकदा ऐकल्याने जमेल का? एकदा मसाल्याचे वांगे खाल्ले जमेल का? हा, दुसऱ्या आठवड्यात आपण पुन्हा म्हणतो नाही नाही मसाल्याचे वांगे कर. कसे त्या दिवशी केले होते ना तसेच बनव. हा, अहो, एकदा खाऊन किंवा एकदा ऐकून रुची संपते का महाराज? नाही, रुची संपत नाही. अहो, वारंवार ऐका. सदा सेव्या, सदा सेव्या. वारंवार, जितनी बार सुनने को मिले उतनी बार सुनो. वारंवार ऐकली पाहिजे श्रीमद भागवत कथा. वारंवार, वारंवार. पहिले गरज आहे म्हणून ऐका, आणि नंतर आवड आहे म्हणून ऐका. दोन प्रकारचे असतात ना. एकाला गरज आहे म्हणून आणि एकाला आवड आहे म्हणून. उसाचा रस पिणारे दोन प्रकारचे. हा, एक पितो गरज आहे म्हणून, एक पितो आवड आहे म्हणून. गरज कुणाला आहे? गरज कुणाला आहे? बोला बोला बोला. तुम्ही जर बोलले नाही तर मला तुमची रेंज कळणार नाही. हा, तुमचं बोलणं म्हणजे तुमचं जागं असणं मला माहित होणं. हा, हल्ली भागवतात झोप बरीच येते. हा, काय करता? हल्ली भागवत, हा, त्याच्यासाठीच तर हे महापुराण त्याच्यासाठीच निर्माण झाले ना. वेद जर सांगितले, नुसतं वेद, काल बोललो आपण या विषयावर, ते वेद जर सांगितले तर काय होतं? वेदाच्या श्रवणानं माणूस समाधीत जातो. वेदांच्या श्रवणाने माणूस समाधीत जातो. हा, आपण प्रापंचिक, आपण सांसारिक, आपण सामान्य. तुम्ही आम्ही सगळे आलो त्यात. आपण सामान्य, आपण समाधीत जाऊ का? निश्चितच नाही. डेफिनेटली नॉट. हा, निश्चितच नाही. मग आपण समाधीत जाऊ नये, मग आपण कुठं जाऊ? आपण झोपेत जाऊ महाराज. हा, नक्की, डेफिनेटली आपण झोपेत जाऊ, झोपेत. अहो, आम्ही नुकतंच अहमदनगर जिल्ह्यामध्ये चिचवंडी शिराळा म्हणून गाव आहे. श्री आनंद ऋषी महाराजांचं जन्मस्थान. त्या ठिकाणाहून नुकतीच आम्ही हनुमान कथा करून इथं आलो. परवा रात्रीला समारोपीय सत्र केलं, लगेच 1 वाजता निघालो, इथं आलो.
तुमच्या या गोवर्धन गडावर तुमची सेवा करायला. काय झालं, त्या कथेचा विश्राम होतो की नाही, शेवटचं सत्र असतं ना, हा, मग त्या शेवटच्या सत्रात सगळे जण भेटायला येतात. सगळे जण भेटायला येतात. कोणी म्हणतात मग दीदी राहून जा ना आजच्या दिवस, कोणी म्हणतात दीदी मग कसं काय, कोणी म्हणतात दीदी मग ते असं मग ते तसं. अहो, एक काकी आली माझ्याजवळ आणि त्या काकीनी माझा धरला हात आणि ती काकी मला थेट घेऊन गेली आयोजकांकडे. आणि ती काय म्हणते, काकी पुढच्या वर्षी याच दीदीची तारीख घ्या. तुम्हाला सांगून ठेवते बरं, पुढच्या वर्षी याच दीदीची तारीख घ्या. मला एवढं चांगलं वाटलं. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं आपली कथा हिनं काय ऐकली बा, काय ऐकली, नीला कथा काय आवडली. आणि त्या आयोजकांनी विचारलंच, म्हणे का बरं असं वाटते तुम्हाला याच दीदी आल्या पाहिजे कथा करायला. ती काकी म्हटली, पहिल्या दिवस पासून मी कथा ऐकायला बसले ना, पहिल्या दिवस पासून मी कथा ऐकायला बसले ना, मला झोपेची गोळी घ्यायची वेळच पडली नाही. घरी जाऊन तर बरंच बरं मी मंडपातच झोपले. बोलो राधे राधे. राधे राधे. म्हणे पुढच्याही वर्षी घ्यान तारीख तर मला झोपायला बरं. हा, झोप उडविणारी कथा आहे. आम्ही झोपायसाठी उपयोग करू लागलो म्हणून फळ मिळेना असं झालं महाराज. हा, कथेनं झोप उडली पाहिजे, कथेनं व्यथा संपली पाहिजे. कथा वही जो व्यथा मिटाती है. पण आपली कथा व्यथा सुरू करते. हा, व्यथा सुरू करते. 1 तास नाही झाला आकडली की नाही पाय. हा, 1 तास नाही झाला आकडले की नाही पाय. मनात आला की नाही विचार, उद्या आल्याबरोबर खुर्चीवरच बसते. बोलो राधे राधे. राधे राधे. हा, कळतं हो, सगळंच कळून जातं. हा, म्हणून सांगितलं प्रत्येक तुमची प्रत्येक हालचाल सांगते महाराज. म्हणून म्हटलं बोलत जा, बोलत जा. तुम्ही बोलले ना की कळतं सगळं. हा, आपला विषय हा सुरू होता की उसाचा रस पिणारे 2 प्रकारचे. एकाला गरज आहे म्हणून, एकाला आवड आहे म्हणून. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, गरज कुणाला आहे सांगा सांगा सांगा. बोला बोला, कुणाला गरज आहे. हा, अहो ज्याला कावीळ झाला त्याला गरज आहे. माहित आहे की नाही सगळ्यांना, माहित आहे ना, माहित आहे सगळ्यांना. ज्याला कावीळ झाला. आता हे उत्तर सांगायला तुम्ही का वेळ लावला मला नाही कळलं. हा, पण ज्याला कावीळ झाला त्याला गरज आहे महाराज, हा एक प्रकारचा ऊस पिणारा. आणि ज्याला आवड आहे हा दुसऱ्या प्रकारचा. काय होतं, पहिल्यांदा गरज असते, पोहणं येत नाही म्हणून ती शिकणं गरज आहे. पण शिकल्यानंतर पोहणं ही आवड आहे. हा, भगवान श्री कृष्णाला प्राप्त करणं ही गरज आहे. आणि प्राप्त केल्यानंतर तो असाच्या असाच माझ्या अंतरात्म्यात राहावा ही आवड आहे. हा, आणि यासाठी भागवत कथा ऐकायची आहे. काय करते कथा, परमेश्वरासोबत आपलं नातं जोडते. आम्ही किती नाते जोडली आतापर्यंत, काकी, मामी, मावशी, आत्या, मामा, काका, हा, आजोबा, किती नाते आम्ही जोडली. पण त्या जगदीश्वरासोबत जोडलं का हो कुणी नातं. त्या जगदीश्वरासोबत संतांनी नातं जोडलं महाराज. आम्ही नाही जोडलं, आम्ही आपापसात नाते जोडली. आमच्या नात्यांनी काय दिलं, आमच्या नात्यांनी आम्हाला दुःख दिलं. पण संतांनी ज्या जगदीश्वरासोबत नातं जोडलं त्या संतांना
त्या नात्यामुळं परम आनंदाची प्राप्ती झाली. आणि म्हणून श्रीमद भागवत कथा ऐकली पाहिजे, वारंवार ऐकली पाहिजे. का? कारण जे नातं त्या ईश्वरासोबत, त्या भगवंतासोबत तयार झालं नाही, ते नातं ईश्वरासोबत तयार झालं पाहिजे. ते नातं तयार करण्यासाठी श्रीमद भागवताची कथा ऐकली पाहिजे, सांगितली गेली पाहिजे, ऐकली गेली पाहिजे. सुंदर पद्धतीने भगवान श्रीकृष्णाच्या चारित्र्यासहित 24ही अवताराचं वर्णन आपण ऐकणार आहोत. सगळ्या अवताराचं वर्णन आपण ऐकणार आहोत. फक्त एकच अवतार आपला सुटणार आहे, जो की अजूनपर्यंत झालेला नाही, जो कलियुगाच्या अंतसमयी होणार आहे. विष्णुयश ब्राह्मणाच्या घरी शांबल या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कल्की भगवंत दोन्ही हातात शस्त्र घेऊन येणार आहे. पण ही फक्त घोषणा आहे, हे फक्त श्रीमद भागवताच्या ग्रंथामध्ये रेफरन्स, संदर्भ आलेला आहे. आणि म्हणून तेवढा एक अवतार सुटेल, कारण तो व्हायचाच आहे ना. पण बाकी सगळ्या अवतारांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं सुंदर मधुर असं चारित्र्य सुद्धा आपण इथं ऐकणार आहोत. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, हम तुम्हारे
भागवताची महती सांगणारा प्रसंग कालच्या सत्रात आपण एक प्रसंग श्रवण केला. तो म्हणजे इंद्रदेव अमृताच्या बदल्यात शुकदेवांना श्रीमद भागवत करायला सांगतात स्वर्गात. पण शुकदेव स्वर्गात भागवत कथा करायला नकार देतात आणि श्री शुकदेव सांगतात की अमृतापेक्षाही श्रीमद भागवत अत्यंत श्रेष्ठ आहे आणि म्हणून अमृताची आणि श्रीमद भागवताची तुलनाच होऊ शकत नाही. स्वर्गात राहणाऱ्या भोगविलासी जीवन जगणाऱ्या जीवांना भागवत कथा ऐकण्याचा अधिकारच नाही, तर भूतलावरील अत्यंत साधारण सामान्य जड जीव जे अहोरात्र कष्ट करतात, अहोरात्र दुःखमय जीवन जगतात, अहोरात्र कष्ट करतात आणि एवढं दुःखमय जीवन असून, एवढं कष्टप्रद जीवन असून थोडीशी उसंत जर मिळाली, थोडासा अवधी जर मिळाला, थोडासा वेळ जर मिळाला, तर हे सगळे जीव परमार्थ करतात, ईश्वराचं भजन करतात, कथा कीर्तन करतात आणि म्हणून पंढरपूरची वारी करतात आणि म्हणून या सगळ्या सामान्य जीवांना श्रीमद भागवत ऐकण्याचा अधिकार आहे. हे आपण कालच्या सत्रात ऐकलं आणि यातून आपल्याला श्रीमद भागवताची महती कळली. पण याही पेक्षा श्रीमद भागवताची महती सांगणारा एक प्रसंग इथं आलेला आहे. नारदजींचाही प्रसंग सांगितला जातो की मुनिश्री नारदजी जेव्हा तीर्थयात्री भ्रमण करत असतात तेव्हा त्यांना प्रत्येक तीर्थयात्री जेव्हा भ्रमण करत असतात तेव्हा त्यांना त्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर, त्या तीर्थस्थानी गेल्यानंतर अपेक्षित असं समाधान किंवा आनंद मिळत नाही आणि म्हणून त्यांचं मन चलबिचल होतं, त्यांचं मन अस्थिर होतं की तीर्थक्षेत्री आपण कशासाठी येतो? समाधान, शांती, आनंद हे सगळं प्राप्त झालं पाहिजे म्हणून. पण इथं सगळं कलहाचं वातावरण आहे आणि म्हणून त्यांचं मन चलबिचल होतं आणि मनात एकच प्रश्न घोंगावतो की तीर्थक्षेत्री पावन पवित्र वातावरण असायला हवं, पण हे कलहाचं वातावरण का? असमाधान का? अशांती का? आणि म्हणून सरते शेवटी जेव्हा ते वृंदावनामध्ये येतात, वृंदावन भगवान श्रीकृष्ण वयाचे 11 वर्ष जिथं राहिलेत ते वृंदावन. भगवान श्रीकृष्णाच्या स्पर्शानं पावन पवित्र जिथला कण कण झालाय ते वृंदावन. भगवान श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न, प्रद्युम्न नंतर उषा आणि अनिरुद्ध आणि त्यांच्यानंतर ब्रजनाभ आणि या ब्रजनाभानी हे वृंदावन वसवलं. पुन्हा जे वृंदावन आपण पाहतो ना ते ब्रजनाभ यांनी वसवलेलं आहे. अत्यंत पावन पवित्र असं हे वृंदावन नावाचं शहर. आणि जेव्हा या ठिकाणी येतात आणि भक्ती माता जेव्हा दिसते नारदजींना, वृद्धापकाळानं जीर्ण झालेली, वार्धक्य अवस्थेनं जीर्ण झालेली, तेव्हा नारदजींच्या मनात जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचं उत्तर तर मिळतं की भक्ती माता एवढी म्हातारी झालेली आहे आणि म्हणून सगळ्या तीर्थस्थानी असमाधानाचं, कलहाचं, अशांतीचं वातावरण आहे.
उत्तर तर मिळालं पण उपाय नाही मिळाला. उपाय नाही मिळाला. आता संकल्प करतात भक्तीला मी तरुण बनवीन. 2 पुत्र तिथं असतात. नारदजींना वाटतात हे झोपलेच, पण नारदजी पाहतात, विचारतात. भक्ती माता सांगते हे 2 माझे पुत्र आहे. एकाचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. हे 2 माझे पुत्र आहेत. म्हणे मग हे असे झोपले नाही? झोपले नाही. मग ते बेशुद्ध होऊन पडले, मूर्छित होऊन पडले. मी म्हातारी झाले आणि माझे 2 पुत्र बेशुद्ध झाले. आता काय करावं? संकल्प तर करून घेतला मी भक्ती माता तुला तरुण बनवीन. तुझ्या 2 पुत्रांना मी सचेत बनवीन. काय करावं? यज्ञ, याग, पवित्र विधी, अन्नदान सगळं केलं. एक दिवस सनकादी ऋषींसोबत भेट झाली. सनकादी भगवान श्री विष्णूचा हा सगळ्यात पहिला अवतार. सनकादी 4 भावंड आहेत, पण 4 जण एकत्रच म्हणून त्यांना सनकादी असं म्हटलं जातं. वयानं मोठे पण दिसायला लहान लहान मुलांसारखे 4 जण मिळून राहतात म्हणून त्यांना सनकादी असं म्हटलं जातं. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार असे हे 4 भावंड. त्यांच्याशी भेट होते आणि सनकादी ऋषी सांगतात, नारदा भक्ती मातेला तरुण बनवायचे ना, मग श्रीमद भागवताची कथा कर. श्रीमद भागवताची कथा ऐकली की भक्ती माता तरुण होईल. आणि म्हणून मंडळी श्री नारदजी आनंद नावाचा घाट आहे, तिथं भक्ती मातेला तिच्या मूर्छित होऊन पडलेल्या 2 पुत्राला आणण्यात येतं. गंगा नदीच्याच किनारी हा घाट आहे आणि तिथं श्रीमद भागवताचं आयोजन केलं जाते. स्वतः नारदजी वक्ता सनकादी ऋषींसहित भक्ती मातेला तरुण बनविण्यासाठी श्रीमद भागवताची कथा आरंभ होते. परिणाम काय होतो? साक्षात्कार होतो. शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी भक्ती मातेचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे सचेत होतात. त्यांना मूर्छित अवस्था प्राप्त झाली असते, बेशुद्ध ते असतात, ते शुद्धीवर येतात आणि भक्ती माता तिला तारुण्य अवस्था प्राप्त होते. आणि ताता थय्या सगळ्या श्रीमद भागवताच्या मंडपात ती भक्ती माता नाचू लागते, नृत्य करू लागते. मेरा मन पंछी बोले, मेरा मन पंछी बोले, बुढ़ वृंदावन जाऊं, ब्रज की पावन गलियों में राधे राधे गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं. मेरा मन पंछी ये बोल, बुढ़ वृंदावन जाऊं, ब्रज की इन पावन गलियों में राधे राधे गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं.
कुर्त पीतांबर सोए कलबई चंदी माला तोड़ी पर मेरे ठाकुर की हीरा दम के आला। बाकी बिहारी गिरधारी कोई कहे नंद को लाला याई छई पे बलिहारी सब बज के गोपी गाला। युगल चरण छवि निरख निरख युगल चरण छवि निरख निरख निज जीवन सफल बनाऊं ब्रज की इन पावन गलियों राधे राधे गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं। जय श्री राधे तालियों के साथ हरि बोल। सेवा कुंज में सेवा कुंज निधि वन में आए नित्य रास बिहारी रास रचाए राधिके संग गल बल बैया डारी। राधा रमन रमन रेती वंशी वट की छवि न्यारी कुंज कुंज में संत विराज कोई राधे धुन प्यारी। यमुना में स्नान करूं यमुना में स्नान करूं और यम की त्रास मिटाऊं ब्रज की इन पावन गलियों राधे राधे गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा गाऊं। डाल डाल और पात पात पे राधे नाम पुकारे काली मंदन रंगनाथ पीलानी ध्रुव तारे। सूरदास हरिदास भक्त मीरा के भज एक तारे जो दर्शन एक बार करे वो अपने भाग्य सवारे। गोपेश्वर पग परस भगवती जय हो गोपेश्वर पग परस भगवती मैं गोपी बन जाऊं ब्रज की इन पावन चरणों राधे राधे गाऊं मैं राधे राधे गाऊं मैं श्यामा श्यामा 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 गाऊं। मेरा मन पंछी बोले बुढ़ वृंदावन जाऊं ब्रज की इन पावन गलियों में राधे राधे।